जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिवसेंदिवस टोमॅटोची आवक थोडीशी कमी होते. उन्हाळा प्रचंड आहे, सूर्य आग ओकतोय, त्यामुळे टोमॅटो लवकर पक्व होत आहेत आणि बाजारभाव देखील गेले 2-3 महिने जास्त वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा टोमॅटोच्या बागाकडे म्हणावं असं लक्ष दिलं नाही. परंतु दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी गावठी टोमॅटो साधारण 200 ते 300 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आणि जी संकरित व्हरायटी आहे म्हणजे प्रामुख्याने विरांग याला 300, 400, 450 अगदी 500 रुपयापर्यंत देखील बाजारभाव मिळालेला आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोला थोडेसे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात, परंतु आवक घटलेली आहे. उन्हाळा खूप कडक आहे, माल लवकर तयार होतो आणि मग शेतकरी देखील हा माल सगळा विक्रीला घेऊन येत असताना बाजारभावात त्याचा काही प्रमाणात परिणाम होत असतो. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी गावठी टोमॅटोला 200 रुपयापासून 300-350 रुपयाचा बाजारभाव मिळाला आणि जी संकरित व्हरायटी म्हणजे प्रामुख्याने विरांग याला 300 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला. अर्थात 500 रुपये बाजारभाव ज्या टोमॅटोला मिळाला ती 1 नंबरची टोमॅटो त्याला बाजारभाव मिळाल्याचे व्यापारी बांधव सांगत आहेत. ज्या बागा उलगत आलेल्या आहेत त्याचे तोडे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, त्या संकरित व्हरायटीला साधारण 200, 250, 300 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. सरासरी गावठी टोमॅटोला जो बाजारभाव मिळतो आहे तो 200 पासून तर 300, 350 रुपयापर्यंतचा मिळतो आहे. आणि गावठी टोमॅटो जी 1 नंबर व्हरायटी म्हणजे ताजा माल आहे किंवा नवीन बाग सुरू झालेला आहे त्याला 300, 350 रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे. ज्या बागा गावठीच्या उलगत आलेल्या आहेत त्याला 100, 150, 200 रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे. संकरित व्हरायटीला मात्र 300, 400, 450 आणि 500 रुपयापर्यंत देखील बाजारभाव मिळाल्याचे व्यापारी बांधव सांगत आहेत. व्यापारी सध्या सांगत आहेत बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे, परंतु शेतकरी बांधवांनो नाशिवंत माल आहे, बाजारभाव वाढतीलच, कमी होतील, आवक कमी जास्त होईल. कधी कधी असं वाटतं की बाजारभाव वाढल्यावर बाहेरचे टोमॅटो येत आहेत आणि त्याचा परिणाम होतो, परंतु असं नाही. पुढे टोमॅटोची विक्री झाली की ॲटोमॅटिकच इथे देखील टोमॅटो खरेदी व्यापारी अधिक प्रमाणामध्ये करत आहेत आणि त्याचा फायदा शेतकरी बांधवांना देखील होत असतो. शेतकरी बांधवांनो, उन्हाळा खूप कडक आहे, स्वतःची काळजी घ्या, जास्त उन्हामध्ये काम करताना काळजी घ्या, भरपूर पाणी प्या. बिबट्याची समस्या तर नेहमीचीच आहे. पंप सुरू करायला जाताना देखील स्वतःसोबत काठी ठेवा किंवा मोबाईल सुरू ठेवा. बाजार समिती नेहमीच शेतकऱ्याच्या हिताचा विचार करत आलेली आहे. बाजार समितीचे कर्मचारी वर्ग, या ठिकाणचे व्यापारी, आडतदार ह्या सगळ्यांचं सहकार्य शेतकरी बांधवांना असतो. व्यापारी बांधवांनो, सध्या टोमॅटोचे बाजारभाव वाढायला लागलेले आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचा दुवा घ्या. गेले 2-3 महिने बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्याचं पूर्णपणे कंबरडं मोडलेलं आहे. सध्या बाजारभाव वाढू लागल्याने हे बाजारभाव अधिकचे कसे वाढतील, शेतकऱ्याला 4 रुपयाचा फायदा अधिकचा कसा होईल, याबाबत तुम्ही सतर्क राहा, दक्ष राहा. टोमॅटो तोडणी, वाहतूक, खते, औषधे ह्या सगळ्याचा खर्च जर याची बेरीज केली तर शेतकरी अडचणीमध्ये आहे. यंदाच्या वर्षी टोमॅटो सीझन शेतकऱ्यांचं म्हणावं असं गेलं नाही. व्यापारी बांधवांनो, तुम्ही शेतकऱ्यांची काळजी घ्या. तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक साधारण 6,000 ते 7,000 क्रेटची झाली. स्वतःची काळजी घ्या. टोमॅटो तोडणी करत असताना सध्या बिबट्याचा देखील उपद्रव आहे, आपण याबाबतची काळजी घ्या. आवक कमी जास्त होते, तुम्ही स्वतः काळजी घ्या. शेवटी नाशिवंत माल आहे, बाजारभाव कमी जास्त होऊ शकतो. नारायणगावचे टोमॅटो मार्केट शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरते. 2 दिवसापासून 50 रुपयांनी बाजारभाव वाढलेले आहेत. हे बाजारभाव कमी जास्त होऊ शकतात, अधिकशे वाढायला पाहिजेत अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे. शेतकरी बांधवांनो, 22 किलोचं क्रेट घेऊन या, की जेणेकरून टोमॅटोला बाजारभाव देखील चांगला मिळेल. आणि व्यापारी बांधवांनो, तुम्हाला देखील विनंती आहे, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. हा जगाचा पोशिंदा खूप काबाड कष्ट करून टोमॅटोची शेती करत असतो, त्यामुळे आपण शेतकऱ्यांची काळजी घ्याल
बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, त्यांचं संचालक मंडळ, या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी यांचं देखील काम चांगलं आहे. बांधवांनो, काळजी घ्या, मालाची निवड चांगली करा. 22 किलोचं क्रेट या ठिकाणी भरून आणा. बाजारभाव अधिकचा चांगला मिळण्यास फायदा होईल. मालाची निवड केली की व्यापारी आणि शेतकरी तू मी होत नाही. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.